आज आपण अंडा पावची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम आपण मार्केटमधून जेव्हा अंडे विकत घेऊन येतो त्यावेळी ते स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यावरती थोडीफार घाण असू शकते किंवा मातीचे छोटे छोटे पार्टिकल्स असू शकतात, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर उकळवायसाठी ठेवायचे। उकळण्यासाठी आपण इथे पाणी ठेवलेले आहे। पाणी इतकं ठेवायचे की अंडे त्यामध्ये पूर्णपणे बुडाले पाहिजे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मिठामुळे अंडी आहेत त्याची साल आहेत ती पटापट निघतात, छान अंडी शिजली जातात। त्यामुळे आपण इथे मीठ टाकलेलं आहे। अंडे एक एक करून टाकलेले आहे। 5 ते 10 मिनिटे छान हे उकळण्यासाठी ठेवलेले आहेत। गॅस आहे तो कमी करायचा। फास्ट गॅसवरती अंडे ठेवायचे नाही आहेत, नाहीतर ते आतमधून कच्चे राहू शकतात। उकळून झाले की एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरवरच्या पाण्यामध्ये आपल्याला ही अंडी सोडून घ्यायची आहे। त्यानंतर अंडी अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचे, त्यामुळे अंड्यांना क्रॅक्स पडतात आणि अंड्याची साल आहे ती पटापट आपण खूप इझिली काढू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा। तर याच पद्धतीने आपण सर्व अंडी आहेत ती पटापट सोलून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता अंड्याची साल आहे ती अगदी खूप पटापट निघत आहे। तर या पद्धतीने सर्व जी अंडी आहेत ती आपण सोलून घेतलेली आहे आणि इथे आता उकडलेली अंडी आपली तयार आहेत। आता एक एक करून आपण ही अंडी आहेत ती कापून घेणार आहोत। अंडी कापण्यासाठी तुम्ही धाग्याचा सुद्धा यूज करू शकता किंवा चाकूच्या सहाय्याने सुद्धा अशा पद्धतीने कापून घेऊ शकता। तर इथे आपण सर्व अंडी अशा पद्धतीने कापून घेणार आहोत। सर्व अंडी कापून झाली की आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला एक एक करून सर्व जे आपण अंडी कापून घेतली होती ती एक एक करून यामध्ये घालायची आहे। तर इथे आपण सर्व अंडी घातलेली आहेत। त्यानंतर आपल्याला एका साईडने ही पूर्ण फ्राय होऊ द्यायचे। एका साईडने फ्राय झालं की आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि पलटल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे काही मसाले ॲड करणार आहोत। तर इथे आपण ही पलटून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये लाल तिखट घातलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडासा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। तर तुम्ही यामध्ये आणखीन इन्ग्रेडियंटसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आपण यामध्ये जास्त मसाले नाही घातले आहेत। त्यानंतर आपण हे पलटून घेणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजूंनी मसाले आहेत ते छानपैकी लागून जातील। तर आपण हे पुन्हा पलटून घेतलेले आहे। आता सर्व मसाले या अंड्यांना छानपैकी लागलेले आहेत। त्यानंतर कोथिंबीर आपण टाकलेली आहे आणि हे असेच ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे आपला पाव घ्यायचा। पाववरती कांदा, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा। टॅमॅटो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण खूप भारी लागतो। त्यानंतर थोडीशी आपल्याला यावरती आणखीन कोथिंबीर घालायची आहे आणि जे आपण अंडी गरम केली होती ती आपल्याला एक एक करून या पावमध्ये टाकायची आहे। तर तुम्ही 2-2 अंडीसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथे पाव आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि आपला अंडा पाव तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अंडा पाव कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग।